स्वामींचा अनुभव. खरंच स्वामींचे अनुभव खूप आहेत. त्यातला माझा एक अनुभव आज मी तुमच्याशी शेअर करत आहे. खरं तर अगोदर मला स्वामींची सेवा कशी करायची काही माहिती नव्हतं. मग माझी एक मैत्रीण झाली जी स्वामींचं खूप करायची. तिची खूप श्रद्धा होती स्वामींवर. तिची ती सेवा बघून मी विचारले तिला, काय वाचत असता दररोज? असं तर ती बोलली, मी स्वामींची सेवा करत असते. स्वामी कधीच कोणाला काही कमी पडू देत नाही. तुम्ही पण करत जा, असं त्या बोलल्या मला. मग मला हळूहळू त्यांनी काय वाचन करायचं ते सांगितलं. मग मी हळूहळू सगळं करत गेले. खरंच मला खूप छान वाटू लागलं. मला एक मुलगी होती आणि मला एक मुलगा हवा होता. माझी अशी खूप इच्छा होती. तर माझी मैत्रीण मला बोलली, स्वामींची सेवा करा, खरंच तुमची इच्छा पूर्ण होईल. मग मी 11 गुरुवार सुरू केले. तर ते गुरुवार चालू असतानाच मला गुड न्यूज कळाली. मी खूप खुश होते आणि मनात आले पण की आता स्वामी आहेत, मग मुलगा होईलच. त्यात मी गुरुचरित्र पारायण केले. नंतर डिलिव्हरी झाली आणि कळालं मुलगा झाला. मग माझ्या तोंडातून पहिला शब्द स्वामी असा आला. खरंच त्या दिवशी मला स्वामी कळले. त्या दिवसापासून मी स्वामींना खूप मानते आणि माझं बाळपण थोडं बोलायला लागलं की पहिला शब्द स्वामी बोलला. अजून काय हवं ना एका आईला? आणि आजही स्वामी कायम आमच्या पाठीशी असतात. अनुभव आवडला असेल तर शेअर करा आणि स्वामी भक्ती करा, काहीच कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.